मित्रांनो, मी आहे कर्नाटकमध्ये. कर्नाटकमधील खूप सारी ठिकाणं आपण एक्सप्लोर केली आहेत. त्यातच हे एक ठिकाण आहे, त्याचं नाव आहे शृंगेरी. इकडे शंकराचार्यांनी बांधलेला सुंदर असा मठ आहे. त्या मठामध्ये जाऊन आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. चला तर मग व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा. मॉर्निंग दोस्तो, आणि मी आहे उडुपीमध्ये. सो मी आता सकाळी आलेले आहे वॉकिंगसाठी. सकाळचं इकडचं जर नेचर मी पाहायला गेलं तर खूप सुंदर आहे. कालपासून पाऊस उघडलेला आहे आणि एकदम भारी वाटते. आजूबाजूला पूर्ण नारळाची झाडं आणि मधूनच रोड आहे. मी थोडासा वॉक करते, नंतर मग जाणार आहे फ्रेश होण्यासाठी. आज बघूया आपण कुठे जाणार आहोत ते. खूप मस्त आहे इकडची सकाळ, एकदम भन्नाट अशी भारी वाटते. एकदम मॉर्निंगचा व्ह्यू खूप छान वाटते. समोर पाहू शकता मित्रांनो, किती मस्त नारळाची झाडं आहेत आणि किती सुंदर असं इकडचं वातावरण वाटतंय. खूप मस्त वाटतं मित्रांनो. इथे पण एक छोटासा ब्रिज आहे. काल भरपूर पाणी होतं, 2 दिवस पाऊस नसल्यामुळे बघा लगेचच पाणी कमी होतं. समोर बघा आला ब्रिज. खूप म्हणजे खूप मित्रांनो पाणी आहे, भरती आलेली आहे पूर्ण. वाव, सो ब्युटिफुल. पाणी बघा थोडं कमी झालेलं आहे, काल पूर्ण भरलेलं. बोटी बघा समोरच. मस्त आहे ना मित्रांनो, ब्युटिफुल एकदम नजारा. मला खूप भीती वाटत आहे पण पाण्याच्या साईडला, आणि बोलतात ना उंचावर मी गेली ना खूप घाबरते. सुंदर वाटतं. मागे ब्रिज आहे पूर्ण आणि मी घाबरली बघ एवढी. मस्त वाटते. म्हणजे आमचं घर बाजूला आहे आणि इकडे असं बाजूलाच आहे पूर्ण सगळं नजारा आहे नाही का. सनसेट पॉईंट आहे, समुद्रच आहे बाजूला आणि भारी वाटते नाही का. मस्त वाटतं, कुठे लांब जाण्याची गरजच नाही. समोर बघा मित्रांनो, मच्छी पकडतायत. कुठे प्रत्येकाच्या घरी स्वतःची बोट, आणि मग ती बोट घेऊन सकाळ सकाळ जातात मच्छी पकडायला. समोरच पकडतायत. काय डॉगी बघा जवळ भुंकतोय, तर वाटतं मी त्याला मारायला येते की काय. मच्छी पकडता पकडता आपल्या जवळ आलेले आहेत बघा, ब्रिजच्या जवळ. आणि आतमध्ये जाळं टाकलेलं आहे मच्छी पकडण्यासाठी, तिकडे पण आहेत. सो मित्रांनो, मी घरी आली आणि फ्रेश झाली आणि आता आमच्या आत्या इकडे ती भांडी घासत आहे. हे नाश्ता वगैरे बनवलेली निघालेली भांडी आहे ती घासत आहे. आणि इकडे आमची गाई असते ना, असं तिला पण चारा वगैरे घालायचं असतो, ते सगळं ती काम करत आहे. आता थोड्याच वेळामध्ये नाश्ता बनवणार. बघूया आपण आज नाश्त्यामध्ये आतून आमच्यासाठी काय बनवले ते. आज उडुपी मधला मित्रांनो आमचा शेवटचा दिवस आहे. सो बघूया आता आजची ट्रिप कुठे होणार आहे ते अजून काही मिस्टरांनी सांगितलं नाही. जेव्हा सांगणार तेव्हा मी तुम्हाला सांगणार की कुठे जायचं आहे ते. सो मित्रांनो, मस्त आत्तू इकडे नाश्ता बनवत आहे. आत्तू क्या आहे नाश्ता? डोसा. डोसा 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 और चटनी. चटनी. आत्तू ने आज मस्त गर्मा गर्म डोसा बनाया है और चटनी. चलो फिर नाश्ता करते और फटाफट किधर जाने का है वो सोचते हैं. हा 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 हा, क्या बात है. क्या बात है. तू हस रही आहे. आणि आमच्याकडे ना मित्रांनो मशीन आहे इडली, मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलेला, इडली डोश्याचं पीठ काढण्यासाठी. आणि हे बघा त्यामध्ये ना पीठ लय भारी बनतं त्या मशीन मध्ये. खाण्याची ना मजाच वेगळी असते. इकडे तडका देत आहे चटणीला. या मस्त मित्रांनो, मस्त गरम गरम चहा आणि चटणी आणि डोसा आलेला आहे आमचा. आता आम्ही नाश्ता करून घेतो. देखो साई का फरमाइश मसाला डोसा मांगता है. उसका मुंह देखो कैसा हो गया. सो फ्रेंड्स, आतूच्या हाताचा गरम गरम नाश्ता खाऊन आता आम्ही आलेलो आहोत रिक्षा पकडण्यासाठी. आणि इकडे तुम्ही पाहू शकता किती मोठमोठे फणस आहेत जे विकण्यासाठी ठेवलेले आहेत. त्यासोबत नारियल पण आहेत, खूप सारे दुसरी फळं पण आहेत. आणि हे फणस पाहून मला तर माझ्या कोतवालची आठवण आलेली आहे, म्हणजेच माझ्या माहेरची. आणि तुम्ही पाहू शकता किती मोठमोठे फणस आहेत. इकडे रिक्षा आलेली आहे. सो चला आपण रिक्षामध्ये जाऊया. सो मित्रांनो, मी येऊन पोहोचले आहे स्टेशनला. आणि इकडे आम्ही बघत आहोत की कोणती बस आम्हाला मिळते. आपण कुठेही जाऊ शकतो नाही का, बस पाहिजे अवेलेबल. आणि इकडे बसमध्ये खाण्यासाठी साई बच्चू आपलं चटरपटर घेत आहे. त्याला थोडंफार खायला घेऊया आणि नंतर मग आपण बसकडे जाऊया.
सो फायनली मित्रांनो आम्ही प्लॅटफॉर्मला खूप वाट बघितली, नंतर शेवटी 11ची बस लागली शिंगरी म्हणून. सो आम्ही त्या बसमध्ये आता बसलेला आहोत. बस आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत शिंगरीला. सो चला आपण आज शिंगरी टेम्पल व्हिजिट करणार आहोत. तिकडे काय काय पाहण्यासारखं आहे आपल्याला. हे साई बच्चू टाकला. फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत शिंगरीमध्ये. आणि बापरे एवढा डोंगर चढून आपली बस आली. 1 तासाचा प्रवास दाखवत होते की 1 तास लागणार बसनी, पण आम्हाला बरोबर 2 तास लागले. साई बोलते कधी कधी मॅप ना मामा फोटो सांगतो नाही का. म्हटलं नाही रे, एवढा असा जबरदस्त नजारा था. अगदी अक्षरशः मी डोळे झाकले. व्हिडिओ काढायचं तर सोडूनच द्या. मला ना मित्रांनो खूप भीती वाटते. असं पूर्ण डोंगर चढून आपली बस आली. ओ माय गॉड, खूप भन्नाट असा नजारा होता. थोडंसं पाहिलं एवढी घाबर बाप्पाचं नाव घेत 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 बसमधून प्रवास केला. पण चालेल दर्शनाला. चला पटापट जाऊया, दर्शन करूया आणि नंतर मग बघूया किती वाजता रिटर्न जायचं ते. सो मित्रांनो बसमधून तुम्ही चालत येऊ शकता. थोड्याच अंतरावर आहे, रिक्षा करायची पण गरज नाही. आता आपण पोहोचणारच आहोत. समोर पाहताय तुम्ही मंदिर. अरे बापरे, पाहू शकता मित्रांनो किती सुंदर असं बांधलेलं आहे. बाजूला इकडे अजून काम चालू आहे. मंदिराच्या आतमध्ये जाण्या अगोदर इकडे चपला स्टँड आहे. तिकडे चपला ठेवायच्या आहेत आणि समोर ओटीचं सामान आहे. ओटी घ्यायचे, नंतर मग आपल्याला मंदिरात जायचं आहे. मित्रांनो शृंगेरी हे एक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. शंकराचार्यांनी स्थापन केलेला हा पहिला मठ आहे. या मठाला शारदापीठ म्हणून ओळखले जाते. मठाच्या सुरुवातीला आतमध्ये जाताना आपल्याला सुंदर अशी गोपूर पाहायला मिळते. या मठात शंकराचार्यांनी श्री चक्रयुक्त शारदादेवीची चंदन मूर्ती बनवून तिची प्रतिष्ठापना केली आहे. तिलाच शारदंबा असेही म्हणतात. मठाच्या अगदी बाजूलाच वाहणारी तुंग नदी आपल्याला पाहायला मिळते. तसेच आतमध्ये गेल्यानंतर अजूनही खूप सारी मंदिरं आहेत, त्यांचंही तुम्हाला दर्शन होईल. या मंदिरांची कलाकृती खूप पाहण्यासारखी आहे. इकडे आल्यानंतर या मंदिराला तुम्ही नक्की व्हिजिट करा. सो फायनल मित्रांनो मस्त दर्शन झालेले आहे. खरोखर खूप मस्त आहे हे टेम्पल. आतमध्ये देवी देवतांची मूर्ती आहेत आणि खूप छान आहे. आतमध्ये एवढं सुंदर आहे ना मंदिर. आणि शारदा देवीचं रूप पाहून एवढं भारी वाटतं ना, एकदम मन प्रसन्न झालं. कधी तुम्ही या साईडला आलात ना उडुपी मँगलोरला, तर या शिंगरीच्या या टेम्पलला तुम्ही नक्की भेट द्या. खूप मस्त आहे. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एवढं मस्त वाटेल ना, अगदी मन प्रसन्न होईल. तुम्ही इकडेच बोला की आपण अजून 1 दिवस राहू म्हणून. खूप भारी वाटेल. इकडे पण एक मंदिर आहे, पाठीमागे एक मंदिर आहे. अजून मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगायची की तुम्ही जेव्हा शिंगरीला या मंदिरामध्ये याल ना, तेव्हा इकडे बघा साईने काय घातले, धोती. आम्ही तिकडे पण धोती घेतलेला गोकर्णला. तो धोती आमचा तिकडेच राहिला घरी आणि आम्हाला काय माहितीच नव्हतं. जेव्हा आपण पहिल्यांदा येतो तेव्हा काहीच माहिती नव्हतं. पण तुम्हाला मी आता सांगते माझ्या व्हिडिओमधून की जेव्हा तुम्ही याल ना तेव्हा धोती घेऊन या. आणि असं आपण कपडे तर आता सगळे तुम्हाला माहिती आहे, शॉर्ट्स वगैरे घालतात किंवा 1 पीस घालतात. बिना ओढणीचे ड्रेस पण असतात, त्यासाठी असा दुपट्टा लागतो. मग मी दुपट्टा एक घेतला आणि साईनी पण धोतर घातला, प्लस मिस्टरांनी पण धोतर घातलेलं. आतमध्ये जीन्स वगैरे पण काढायला सांगतात, फक्त धोती घालायचं आणि जायचं आणि दर्शन करायचं. खूप भारी आहे. साऊथची या प्रत्येक मंदिरामध्ये ना साऊथच्या हे असं चालूच आहे धोती. पण जेव्हा कामाक्षी टेम्पलला मित्रांनो गेले ना गोव्यामध्ये, सो तेव्हा पण तिकडे हेच रूल्स होता की धोती आणि असं दुपट्टा घालून जायचं. मी पण घातलेला होता आणि इकडे पण तोच रिवाज आहे. भारी वाटलं, एकदम मस्त वाटलं मित्रांनो. चला आता
निघूया आपण. सो मित्रांनो, शारदा पीठमला व्हिजिट केल्यानंतर आपण आलेलो आहोत हँगिंग ब्रिज वरती. चला ती पण मजा घेऊया आणि तो पण नजारा पाहूया. इकडे बाजूलाच आहे मंदिराच्या बरोबर, खूप सारे लोक जात आहेत. सो म्हटलं आपण पण जाऊया. अरे बापरे, घाबरत नाहीस ना? किती वेळ साईट नाही असलं घाबरायचं काय? చూసుకోండి తడిసిద్ది ఈ ఫోన్ కాల్ हलतोय बघ कसं, हवी नाही भीती वाटते. चल थोडासा चल, पप्पा गेले बघ. साडेकामाला ना भीती वाटली एवढी. सो फायनली मित्रांनो, थोडंफार आम्ही ब्रिजवरती एन्जॉय करून चांगल्या ब्रिजची मजा घेऊन साई बघा थकला. आणि आता आम्ही बस स्टॉपवरती आलेलो आहोत. पुन्हा एकदा आपल्याला जायचं उडपीमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण शारदा पीठम व्हिजिट केलेलं आहे शिंगरीमधल्या. सो मस्त वाटलं मित्रांनो, इकडे येऊन खूप छान दर्शन झालं. आतमध्ये गर्दी वगैरे नव्हती. फक्त तुम्हाला जे मी सांगितलं ना की इकडे आल्यानंतर असा दुपट्टावाला ड्रेस पाहिजे आणि धोती किंवा व्हाईट पंजा असेल तो पण तुम्ही संगती घेऊन या, किंवा इथे नाही आणला ना तरी इथे झाला. आपल्या उडपीमध्ये जायचं आहे, संध्याकाळची आपली गाडी आहे. सो चला, आजचा व्हिडिओ इथपर्यंतच थांबवूया. आणि असंच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या डोमिनिका सपना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. तुमच्या काही कमेंट असतील त्या पण सांगा. व्हिडिओ पुन्हा अशा एका नवीन ब्लॉग्स होतोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके, बाय बाय.